काँग्रेसनं वैचारिक दिवाळखोरी दाखवली अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे। काँग्रेसनं केलेल्या ट्विटचा सुनील तटकरेंकडून निषेध करण्यात आलेला आहे। दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नसतो असंही तटकरेंनी म्हटलेलं आहे। राष्ट्रवादीला जाणीवपूर्वक कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातोय असाही आरोप तटकरेंनी केला। काय बोलायला हवं याचं भान राखलं पाहिजे असंही तटकरेंनी म्हटलेलं आहे। तर काँग्रेसनं केलेलं वक्तव्य हे निंदनीय असल्याचंही पुढे सुनील तटकरे म्हणाले। वैचारिक दिवाळखोरी ही काँग्रेसची त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणूनच वहिनींच्या संदर्भातलं त्याने जे काय वक्तव्य केलेलं आहे हे काँग्रेसच्या वैचारिक दिवाळखोरीचं तर द्योतक आहेच। तर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्याचा निषेध करतो, पण दिलगिरी व्यक्त करून विषय कधी संपत नसतो। काही वेळेला काय बोलावं याचं भान असावं लागत असतं। त्या घटना केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठं ना कुठेतरी जाणीवपूर्वक कमी लेखण्याचा प्रयत्न हा काही मंडळींकडनं त्या ठिकाणी होत आहे। सक्षमपणाने त्या ठिकाणी काम करतो। गुंगी गुडिया हा असंसदीय शब्द नाही, संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली। सुनेत्राताईंवरील वक्तव्याचा काँग्रेसनं खुलासा केला। राजकारणामध्ये टीका सहन केली पाहिजे असंही राऊतांनी म्हटलंय। राऊतांच्या फुकट्या सल्ल्याची आवश्यकता नाही अशी प्रतिक्रिया यावर तटकरेंनी दिलेली आहे। सुनेत्रा पवार सक्षमपणे काम करतात, त्यांचे विचार मांडतात असंही तटकरेंनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडे ज्यांनी त्यांच्या समोरच्या माईकचा ताबा घेतला असं मी ऐकलं आणि पत्रकार परिषद गुंडाळून त्या निघून गेले। आता सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगीगड्या म्हटलं असेल, त्या जागी कोणी जर एखादा पुरुष मंत्री असता, एकनाथ शिंदे असते किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असते तर त्याला गुंगा गुड्डा म्हटलं असतं। आपण राजकारणामध्ये आहोत। एक तर संजय राऊत साहेबांना माहीत नाही, कारण वहिनी प्रभावीपणाने प्रशासनामध्ये काम करतात, संघटनेमध्ये काम करतात, त्या त्यांचे विचार स्पष्टपणाने जाहीर सभांच्या मध्ये शासकीय कार्यक्रमामध्ये मांडत असतात। अनेक वेळेला पत्रकारांशी सुद्धा त्यांचा संवाद त्या ठिकाणी होत असतो। त्याच्यामुळे आता संजय राऊतांच्या अशा कुठल्या फुकटच्या सल्ल्याची आम्हाला आवश्यकता नाही।